आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। खमताणे येथील घटनेच्या निषेधार्थ नाभिक समाजाचा जन आक्रोश मोर्चा। बागलाण तालुक्यातील चिमुकलीवरील अमानुष अत्याचाराविरोधात आज सटाणा शहर संतापाने पेटल्याचे चित्र पाहायला मिळाले। संत सेना महाराज मंदिरापासून सटाणा पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आलेल्या विशाल मोर्चाने संपूर्ण शहराला जागे केले। या मोर्चात सर्वात मोठा सहभाग महिलांचा होता। डोळ्यात अश्रू, मनात प्रचंड वेदना आणि ओठांवर एकच नारा, आरोपीला फाशी द्या, अशा निर्धारपूर्ण घोषणांनी वातावरण अक्षरशः दणाणून गेले। या दुर्दैवी घटनेने प्रत्येक आईवडील, बहीण आणि समाजातील प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात अस्वस्थता आणि रोष निर्माण केलाय। संत सेना महाराज मंदिरापासून सुरू झालेला मोर्चा शांततेत पण ठाम आवाजात पुढे सरकत राहिला। वृद्ध, युवक, महिला, विद्यार्थी सर्व समाज घटक एकत्र येऊन न्यायासाठी उभे राहिल्याने सटाणा शहराने आज एकता आणि मानवतेचा शक्तिशाली संदेश दिलाय। लोकांच्या हातात प्लॅकार्ड्स, बालिकेच्या न्यायासाठी लढा, अत्याचार सहन करणार नाही, अशा घोषणा। प्रत्येक पाऊल ही पीडित चिमुकलीच्या वेदनेची साक्ष देत होते। पोलीस स्टेशनवर मोर्चेकऱ्यांनी पीडितेला न्याय मिळावा, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच अशा घटनांना आळा बसावा यासाठी प्रभावी मागण्या केल्या। सटाणा शहरातील हा मोर्चा आज केवळ आंदोलन नव्हे तर एका चिमुकलीसाठी उभा राहिलेला भावनिक लढा ठरला। समाज एकत्र आल्यास न्याय नक्कीच मिळेल, असा विश्वास आजच्या मोर्चाने पुन्हा एकदा जागा केलाय। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भांबरे सह संदीप गांगुर्डे। माझं नाव दिनेश नामदेव महाले। मी अखिल भारतीय जीवा सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे। धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे। या आपल्या बागलाण तालुक्यामध्ये खामताणे जे गाव आहे, या गावामध्ये 9 वर्षीय बालिकेवर, खमताणे जे गाव आहे, या गावामध्ये जी घटना घडलेली आहे, ही कन्या नाभिक समाजाची जरी असली परंतु सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला, मानसिक दृष्टिकोनातून विचार केला, ही सगळ्यांची सुकन्या आहे, मुलगी आहे। 9 वर्षीय मुलगीवर जेव्हा अन्याय अत्याचार होतो तर अशा वेळेस शासनाने जागे होणे फार गरजेचं आहे। अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आणि या मालेगाव तालुक्यामध्ये ही दुसरी तिसरी घटना घडते आणि या तालुक्यामध्ये बागलाण परिसरामध्ये अशा घटना जर वारंवार घडत असतील तर गृह मंत्रालयाने दखल घेणं गरजेचं आहे आणि अवघ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा छोट्या मोठ्या अनेक घटना घडत आहेत। परंतु ही घटना अत्यंत निंदनीय आहे, क्रूर आहे आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे। या भारतामध्ये अनेक कायदे निर्माण झालेले आहेत, परंतु कायदे हे आमचे कुठेतरी पांगळे झालेले आहेत। कायद्याने जर विचार केला तर आमच्या महिलांना संरक्षण मिळत नाहीये। महिलांची आबरू रस्त्यावर कुठेतरी छेडखानी होते आणि त्यातल्या त्यात असे पिपासू लोक जे नराधाम असतात, यांच्याकडून अशा नवजात बालिका म्हणजे साधारणतः 5 वर्ष बघत नाही, 3 वर्ष बघत नाही, 9 वर्ष बघत नाही, अशा नराधामांना जागीच ठेचलं पाहिजे। फास्ट ट्रॅकमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा अशा गोष्टींना चोप बसणार नाही। परंतु मी या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं, राजकीय मंडळींना, खास करून आत्ताच इलेक्शन झालं, या इलेक्शनमध्ये या राजकीय मंडळींनी सोयीनुसार त्यांच्या आता जी काही निवडणूक झाली त्याचा निकालासाठी ते 21 दिवस वाढवू शकतात, बरोबर आहे का नाही? त्यांच्या सोयीनुसार कायदे बदलू शकतात, त्यांचं मानधन वाढवण्यासाठी एकत्र येतात। मग अशा राजकीय मंडळींनी लक्षात घ्या, तुम्ही जास्त दिवस दिशाभूल करू शकत नाही। पब्लिकची दिशाभूल करणं चुकीचं आहे। आपल्याला या ठिकाणी अल्टिमेटम देतो एक सामान्य नागरिक म्हणून की जर अशा घटना घडत असतील तर या घटना अत्यंत निंदनीय आहे। या घटनेसाठी कठोर कारवाई होणं गरजेचं असतं। त्यासाठी आपल्याला वेळ प्रसंगी सर्व राजकीय मंडळींनी एकत्र येऊन आता कायदा बदलणं गरजेचं आहे। अशा घटना घडल्यानंतर अशा नराधामांना येत्या 8 दिवसामध्येच निकाल देऊन त्याच्या कठोर शासन व्हावं। त्यांना फाशीची शिक्षापासून तर कठोरात कठोर शिक्षा कशी होईल याच्यासाठी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि कायदा निर्माण करणं गरजेचं आहे। आणि या मुलीवर जे घटना घडलेली आहे, या घटनेचा आम्ही तमाम
महाराष्ट्रातील जनता असेल, नाभिक समाज असेल, सटाणा येथील समस्त आलेल्या सर्व समाजातील स्तरावरती लोक असतील, या सगळ्यांच्या वतीनं आज या तहसील कार्यालयावर मूक मोर्चा करण्यात आला. आज हा मूक मोर्चा आहे. उद्या उठून रस्त्यावर उतरून पब्लिक जर येत असेल तर याला तुम्ही प्रशासनच जबाबदार राहील आणि सरकार जबाबदार राहील. म्हणून अशा घटनेला न्याय देणं गरजेचं आहे आणि आपण न्याय द्यावा, नाही अन्यथा रस्त्यावर पब्लिक येण्याची वाट पाहू नये. हा तुम्हाला अल्टिमेटम इशारा देण्यात येत आहे. ही क्रूर घटनेचा निषेधार्थ उपस्थित असलेले बागलाण तालुक्यातील गोरगरीब आम जनता, खमताणे गावात ज्या चिमुकलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे, या गोष्टीचा म्हणजे जी घटना घडली ही काल घडलेली घटना होती आणि काल रात्री आपण जेव्हा त्या क्रूर माणसाला अटक झाली आणि रात्रीची जेव्हा आपण बातमी बघत होतो, अनेकांनी बातमी बघितली, G24 तास, ABP माझा या वृत्तवाहिनींवरती काल बातमी बघताना तिथं आलं होतं की बागलाणमध्ये एका चिमुकलीवर अन्याय झालेला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. संशयित आरोपी म्हणजे काय? तो आरोपी म्हणजे अजून संशयितच आहे. डोंगराळ्याला जी घटना झालेली होती त्या चिमुकलीवर निगृणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्याचा शोध मोहीम करायचा जो आरोपी आहे त्याला आरोपी डिक्लेअर करण्यासाठी तिथं वेळेचं बंधन म्हणजे वेळ लागेल त्या गोष्टीला. परंतु इथली जी घटना बघितली तर जी पीडित मुलगी आहे ती पीडित मुलगी सांगते की संबंधित व्यक्तीने अत्याचार केला. संबंधित व्यक्ती मला कालचीच माहिती मिळाली की तो संबंधित व्यक्ती सुद्धा त्याने कबूल केलं की ती अन्याय अत्याचार त्याने केलेला आहे. परंतु वृत्तवाहिनी माध्यम वाहिनींना ही माहिती कशी मिळते की तो संबंधित अजून पण संशयित आरोपी आहे. परंतु आता तो संशयित नाही झाला पाहिजे, तो आरोपीच आहे. तो आरोपी कसा झाला पाहिजे आणि ती केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई कशी झाली पाहिजे याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. माझी विनंती आहे आपल्या सर्व पीडित कुटुंबाला, आपण सर्वांनी नागपूरला जाऊन सन्माननीय आमदार दिलीप बोरसे साहेबांनी, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची एक वेळ घेतलेली आहे आणि त्या वेळेला आपण सर्वांनी कुटुंबाने व प्रमुख लोकांनी तिथं जाऊन हे आपण सर्वांनी तिथं नाही जाता आलं तर प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेबांचा प्रशासनावर असलेली पकड याच्यावर विश्वास ठेवून आपण पोलीस प्रशासनाकडनं चांगल्यातल्या चांगली कठोर प्रकारची कारवाई करून घ्यायची आहे. आणि म्हणून आज आपण इथं जमलेलो आहोत. आपल्याला हा आधुनिक युग चांगला वाटतोय पण विसरता कामा नये की हा आधुनिक युग कलियुग आहे. या कलियुगमध्ये कसं जगायचं, काय जगायचं याची भान आपल्याला पाहिजे आणि आपले चिमुकले काय करताय. आपण मोठ्या मुलांवरती मुलींवरती सुद्धा संस्काराची बात करतो परंतु चिमुकलींवरती लक्ष द्यायची बात इथपर्यंत आलेली आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आता माझ्यासारख्या युवकाने सर्वांना सांगायची गरज पडते तर हा कलियुग नाही मग काय आहे. आणि म्हणून खमताणे गावात जी क्रूर घटना झाली आहे त्याचा बागलाण तालुक्यातील गोरगरीब आम जनतेच्या वतीनं, बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्या वतीनं म्हणजे असा जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो.